कैलासवासी दोंडूभाऊ शेठ पिंगट यांना प्रथमतः मी आदरांजली अर्पण करतो. खरं तर जी आपल्या जुन्नर तालुक्यात दुःखद घटना घडली कुणोजवाडी या ठिकाणी अंत्यविधीच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये एका ट्रकनी अनेक लोकांना त्या ठिकाणी चिरडलं गेलं. त्यात दोंडूभाऊ शेठ खरं तर जखमी झाले. हॉस्पिटलला आम्ही सर्व मंडळी त्यांना भेटायला गेलो होतो. खरं तर जुन्नर तालुक्यातील एक अध्यात्मातलं एक मोठं नेतृत्व आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने या समाजोपयोगी ज्या ज्या गोष्टी करता येतील असं दोंडूभाऊला माझ्यासारख्या तरुणांनी त्या ठिकाणी पाहिले. अनेक वेळेला या जुन्नरच्या राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावायचं काम त्यांनी त्या ठिकाणी सहकार क्षेत्रात असेल, गावकीचं राजकारण असेल किंवा तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय सहभाग त्यांचा नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला आहे. खरं तर ही घटना घडली त्याच्या अगोदरच ते पंढरपूरवरून आले होते आणि त्यानंतर लगेचच ही घटना घडली. त्याच्यामुळं खरं तर फार मोठी या परिवाराला संकटाला सामोरं जायला लागतं. एक मोठी दुःखद घटना घडलेली. या जुन्नर तालुक्याच्या राजकारणातल्या एक महामेरू या ठिकाणी गेला हरपला म्हटलं तरी का वावगं ठरणार नाही. कारण सातत्याने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या खासदारकीच्या प्रचारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावायचं काम त्यांनी त्या निमित्तानं त्या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये केलं आणि आज त्यांच्यामुळं खरं तर फार मोठी या राजकारणामध्ये पोकळी तयार या निमित्तानं या ठिकाणी झालेली नक्कीच दुःखद घटना आहे. मी या निमित्तानं खरं तर विघ्नर परिवाराच्या वतीनं, शेरकर परिवाराच्या वतीनं, आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं, महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी दोंडूभाऊ शेठ उर्फ आमदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.